नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, इथे आपल्याला 3 पीस प्रिन्स कट ब्लाउज जे आहे त्याची आपण कटिंग तुम्हाला दाखवलेलीच आहे। त्याचा व्हिडिओही टाकलेला आहे, तर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर आपल्याला हा स्टिचिंग करायचा आहे, तर एकदम सुळसुळीत कपडा आहे। तर तुम्हाला कशा पद्धतीने स्टिचिंग करत असते मी, तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। तुमच्याकडेही अशा पद्धतीचे ब्लाउज पीस असतील त्यावेळेस मी कशा पद्धतीने टीच करते ते तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तर इथे पाहू शकतात प्रिन्स कट, अगदी सोपी पद्धत तुम्हाला कटिंगमध्ये तर तुम्हाला पाहायला मिळलेलेच आहे। तरी पण आपण इथे तर पाहू शकतात आपण अस्तर जे आहे ते या पद्धतीने जॉईंट करून घेत आहेत। कुठेही रिंकल्स पडत नाही किंवा कुठेही चून येत नाही। तर ज्यावेळेस आपण अस्तर जॉईंट करतात ना त्यावेळेस व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथं पाहू शकतात या पद्धतीने आपला हात जो आहे तो व्यवस्थित असा फिरला गेला पाहिजे। या पद्धतीने तुम्ही स्टिच करून घेतला ना तर कुठंच तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर जाड कपडा ज्यावेळेस असतो त्यावेळेस तर खूप सारे असे फास्टमध्ये होतं, पण ज्यावेळेस आपल्याकडं अशा पद्धतीने सुळसुळीत कपडा येतो त्यावेळेस आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात। आणि अगदी तुम्ही नवीन ब्लाऊज शिवायला शिकलेला असतात ना त्यावेळेस तर भरपूर सारे असे प्रॉब्लेम येत असतात। तर आपण साईड पीस जे आहेत ती जॉईंट करून घेतलेले आहेत। आता हे आपण गळ्याकडचे जे पार्ट आहेत तर ते जॉईंट करून घेत आहेत। तर समोरासमोर अगोदर ठेवून घ्यायचे आहेत। तुम्हाला काजे बटन पट्टीकडची जी काही साईड आहे ती अगदी व्यवस्थित चेक करून या पद्धतीने आपण जॉईंट करून घेणार आहेत। तर कुठलाही ब्लाऊज तुम्ही म्हणजे अस्तर जॉईंट करताना त्यावेळेस आपण वरच्या शोल्डरच्या साईडने जॉईंट करून घेत असतात, कारण शोल्डर परफेक्टमध्ये तुम्ही जॉईंट करून घेतलं ना कुठलीही एक बाजू खालच्या साईडची किंवा वरची शोल्डरची बाजू, हे दोन्ही कमरेची किंवा शोल्डरची जर बाजू तुम्ही व्यवस्थित स्टिच करून घेतली ना तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम काही येणार नाही। तर या पद्धतीने मी व्यवस्थित तुम्ही पाहू शकताय। तर या पद्धतीने मी स्टिच करून घेत आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही अगदी आपले जी काही प्रोफेशनल पद्धतीने जितक्या सोप्यात होतील ना तितक्या सोप्यात मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स देत असते, आणि कमीत कमी वेळेमध्ये तुमचं ब्लाऊज स्टिच झालं पाहिजे। तर आता इथं पाहू शकतात या पद्धतीने गळ्याचे आकार समोरासमोर ठेवलेले आहेत, आणि हे जी पार्ट आहे ते आपण या पद्धतीने ठेवलेले आहेत। उलट बाजूकडून आपल्याला खालचा जो गळ्याकडचा भाग आहे तो सुलट बाजू ठेवायचा आहे, म्हणजे सवाशी बाजू ठेवायची आहे, आणि साईडचा जो आहे तो उलट बाजूकडून घ्यायचा आहे। जसं की आपण कटोरी ब्लाऊजमध्ये पण याच टिप्स वापरत असतात, त्याच पद्धतीने कटोरी ब्लाऊज समोर असते तर याचा जो कटोरीचा भाग आहे तो आपला मोंड्याच्या साईडने असतो त्यासाठी। तर पाहू शकतात या पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट स्टिच करून घेत आहे। तर धागा न तोडता आपल्याला फास्टमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर आपण या पद्धतीने काम करून घ्यायचं आहे। तर पाहू शकतात पप्स किती सुंदर असे आलेले आहेत। तर दोन्हीही पप्स अगदी परफेक्ट असे आलेले आहेत। आता आपण काय करणार आहेत, क्रॉस पट्टी जॉईन करून घेणार आहेत। तर क्रॉस पट्टीवाला हा प्रिन्स कट आहे त्याच्यामुळे आपण ही क्रॉस पट्टी जॉईन करून घेणार आहेत। सेम त्याच पद्धतीने कटोरीला जशी आपण जॉईन करून घेतात अस्तरच्या साईडने, आणि साडीची जी ब्लाऊज पीसचा जो कपडा असतो किंवा क्रॉस पट्टी असते ती आपण त्याच बाजूकडून ठेवायची आहे। तर या पद्धतीने स्टिच करून घेत आहे पाहू शकतात। तर सुंदर अशी आपली परफेक्ट स्टिच झालेला आहे। तर दुसरी ही क्रॉस पट्टी लगेच तुम्ही म्हणजे पाहिलं असेल की मी कुठेच धागा कधी तोडते काय करते। तर या ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ना हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळतात। त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहत जा, व्यवस्थित समजून घेत जा, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजलं पाहिजे आणि तुमचेही दिवसभरात 4-5 ब्लाऊज स्टिच झाले पाहिजेत या पद्धतीने। या ब्लाऊजला मला फक्त आणि फक्त अर्ध्या तासाच्या आत मी तयार केलेला आहे। तर पाहू शकतात अर्ध्या तासाच्या आत तुम्ही एक ब्लाऊज तयार करू शकतात। तर दिवसभरात तुम्ही कितीही ब्लाऊज कट करू शकतात किंवा स्टिच करू शकतात, आणि कटिंग करून ठेवलेले असतील तर खूप सोप्यात सोपं होतं, कारण या पद्धतीने मी स्टिच केले ना त्या पद्धतीनेच मी दररोजचे दररोज कस्टमरचे ब्लाऊज स्टिच करून देत असते। आता इथं थोडंसं कारण तो सुळसुळीत कपडा असल्यामुळे
आपल्याला क्रॉस पट्टीला इथं टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने, म्हणजे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या साईडने, कारण आपली काजी बटन पट्टी जी आहे ती व्यवस्थित अशी स्टिच झाली पाहिजे. त्यासाठी एक्स्ट्राचे जे काही क्रॉस पट्टीचे भाग आहेत ते आपण कट करून टाकलेले आहेत. क्रॉस पट्टीला इथं मी शिलाई मारून घेतलेलं आहे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये खूप छान मध्ये असं दिसतो. त्याच्यासाठी आपण इथे एक शिलाई मारून घेतलेलं आहे. कटोरी ब्लाऊज असेल किंवा तुमचं प्रिन्स कट ब्लाऊज असेल थ्री पीस, तर त्या पद्धतीने तुम्ही मारून घ्यायचे आहे. आता इथं मी ज्या साईडने आपण हुके बनवतात, हुकांची घरे जी बनवतात ना, तर त्या पट्टीला मी उलट साईडकडून सुलट साईडकडे घेत असते. आणि इथं तुम्ही पाहिलंच असेल की मी इथं डबल कपडा घेतलेला आहे, 2 कपडे घेतलेले आहेत, कारण आपल्याला ही जी पट्टी आहे अगदी जाडमध्ये घ्यायची आहे, कारण हा व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये दिसतो. आणि जो काही आपण घर बनवतात तर ते आपले उकलले गेले नाही पाहिजे, त्याचीही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही जितका होईल तितका जाड इथं ही पट्टी घेतली ना, तर तुमचा अगदी परफेक्ट असा ब्लाऊज व्यवस्थित असा दिसणार आहे. आणि खूप दिवस ती जी काही पट्टी बसवलेली आहे ती फाटणार नाही, फसकणार नाही, हे जी काही प्रॉब्लेम असतात ती होत नाहीत. तर इथंही मी डबल पट्टी घेतलेली आहे. अगोदर आपण 4 पदरी घेतलेली होती, आता इथं मी डबल घेतलेली आहे. ही आपल्याला हुक लावण्याची पट्टी आहे. तर वरच्या सव्वाच्या बाजूकडून आपण ही पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घेत असतात आणि वरून आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत, एकदम कडेला एक आणि एक त्याच्या साईडला. तर अशा पद्धतीने आकार देऊन घेणार आहे. पाहू शकतात या पद्धतीने थोडासा मी इथे आकार देऊन घेत आहे. तर हे पाहू शकतात समोरासमोर पार्ट ठेवून घ्यायचे आहेत. पार्ट ठेवल्याच्या नंतर आपल्याला इथं थोडासा गोल आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपला गोल गळा जो आहे तो अगदी परफेक्ट असा दिसला पाहिजे. तर पाहू शकतात खूप सुंदर असा झालेला आहे. थोडासा या साईडनेही मी त्याला शेप देणार आहे, म्हणजे आपला परफेक्ट असं हे झालेलं आहे. आता आपण घेतलेला आहे पाठीचा पार्ट. पाठीचा पार्टही आपल्याला त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पायपिंग बसवणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे असा सव्वाशी बाजू जी आहे त्याच साईडने तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुमचा डिझाईनचा गळा असेल किंवा दुसरा कोणता गळा असेल त्यावेळेस तुम्हाला उलट सुलट या पद्धतीने घ्यायचं असतं. आता इथे मी गोल गळाच कट केलेला आहे. याला विदाऊट पायपिंग, म्हणजे लेसमध्ये साडीमध्ये लाल कलर आहे त्याच्यामुळे मी याला पायपिंग लाल कलरची बनवणार आहे. तर अशा पद्धतीने अगदी पाऊण इंच आपली शिलाई जी गळ्याची असते ना, तितकीच शिलाई आपल्याला गळ्याच्या साईडने घ्यायची आहे, जेणेकरून आपली पायपिंग जी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे. तर पाहू शकता इथं मी पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. तर तुम्हाला पाठीचा भाग कशा पद्धतीने स्टिच करायचं असतं हे तर प्रत्येक वेळेस मी सांगितलेलंच आहे. त्यासाठी इथे थोडंसं मी स्टॉप करून व्हिडिओ जे आहे ती ही केलेलं आहे. तर इथे मी एक्स्ट्राचे जितके काही अस्तर जे आपण परफेक्ट कटिंग केलेलं असतं ना, तर त्या अस्तरच्या कट टू कट आपल्याला जी काही मेन फॅब्रिक आहे ना ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज पीस. तर कुठलीही साईड असो अगदी परफेक्ट अस्तरच्या अस्तर एवढीच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, कारण आपण अस्तर जे आहे ते अगदी ॲक्युरेटमध्ये परफेक्ट असं कटिंग केलेलं असतं त्यासाठी. आता इथे टक्स पॉईंटसुद्धा मी घेतलेले आहेत. पाहू शकता टक्स पॉईंट घेण्याची खूप सोप्यात सोपी पद्धत आहे. त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ जे आहे ते टाकलेला आहे. तर पाहायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्स चेक करा किंवा याच्या खूप अगोदर टाकलेला आहे. तर इथं मी कमरपट्टी जी आहे ती जॉईन करून घेत आहे. तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ना, तर कारण पाठीचा भागाला 1 इंच एक्स्ट्रा घेतात कुठलाही माप असेल. तर इथं मी 1 इंच कशासाठी म्हटलेलं आहे की आपला कमरेचा जो भाग आहे तिथे अर्धा इंच आणि शोल्डरसाठी अर्धा इंच असं टोटल आपल्याला 1 इंच घ्यायचं असतं. मधोमध इथं शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मोठा धागा करून आपल्याला 5 किंवा 4 वर ठेवायचा आहे आणि इथं शिलाई अस्तर, म्हणजे जी काही आपण हात शिलाई करतात त्याच्यासाठी आपण ही ट्रिप्स वापरत असतात. आता इथं मी बाही घेतलेला आहे. तर बाही जोडताना बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो की बऱ्याच जणींचं काय होतं की बाहीचे जे काही पार्ट आहेत ना अगदी विदाऊट होतात. त्याच्यामुळे काय करायचं आहे, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि पुढचा समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे. आणि पुढचा भाग कोणता आहे, फिश आकार जो असतो तो आपला पुढचा भाग असतो आणि मोठा जो असतो तो आपला
बॅक साईडचा असतो. तर अशा पद्धतीने मी इथंही अर्धा इंच शिलाई जी आहे ती परफेक्ट आपली नेमल्या गेलेली आहे. अर्धा इंच शिलाई जी आहे तर ती इथं व्यवस्थित अशी घ्यायची आहे. त्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर. आणि आता मेन म्हणजे तुमचं अस्तर जे आहे, अस्तरच्या ब्लाऊजला लेस जी निघते ना, तर ती लेस लावण्याची जी काही पद्धत आहे तर ही पद्धत तुम्ही नक्की एकदा तरी फॉलो करा, म्हणजे तुम्हाला समजेल की काय सांगितलेलं आहे आणि तुमचं कुठं चुकत होतं. तर आता इथं पाहू शकतात, इथं मी आपण साईडनं अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे का, नाही. आता आपण मेन काय करणार आहे, दाब शिलाई मारल्याच्या नंतर आपण इथं अस्तरची जी काय बाहीची लेस आहे ती जॉईंट करून घेणार आहे. त्याच्यानंतर पूर्ण व्यवस्थित अशी जॉईंट करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला वरची जी काही शिलाई आहे ना ती ॲड करून घ्यायचं आहे. यानं काय होतं की तुमचं बऱ्याच जणींचं दंड जे आहे तिथे फुगे पडतात किंवा चुना पडतात, हे जी काही तक्रारी असतात ना, तर या पद्धतीने तुम्ही केलं तर त्या तक्रारी होणार नाहीत. अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं पाहू शकतात, या पद्धतीने झालेलं आहे. पाहू शकतात फिनिशिंग खूप सुंदर असे आलेले आहे. आता आपण पाठीचा भाग किंवा पुढचे जो 2 पार्ट आहेत ती व्यवस्थित असे शोल्डरपासून जॉईन करून घ्यायचं आहे. तर सव्वाशी बाजू पाठीमागलची ठेवलेली आहे आणि पुढच्या जी बाजू आहे ते आपण उलट बाजू ठेवलेल्या आहेत, जेणेकरून आपला हा ब्लाऊज स्टिच झाल्याच्यानंतर उलट सुलट व्यवस्थित असं झालं पाहिजे त्यासाठी. तर पाहू शकतात या पद्धतीने आपलं तर इथं मी पायपिंगसाठी इथं गळ्याच्या पट्ट्या काढलेल्या आहेत. तर माझ्याकडे इथं अखंड पट्टी जी आहे ती तयार केलेली आहे. छोट्या छोट्या पट्ट्या होत्या त्याच्या मी जॉईंट करून पूर्ण लांबीला पट्टी तयार केलेली आहे. आता मी डायरेक्ट कपड्याला जे आहे ना तर तिथं लगेच मी जॉईंट करून घेणार आहे, जेणेकरून आपला परफेक्ट असा फास्टमध्ये ब्लाऊज झाला पाहिजे त्यासाठी. तर इथं पाहू शकतात मी पायपिंग तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्ण मी पायपिंगचा जो काही भाग आहे, पायपिंग बनवण्याची खूप सोप्यात सोपी टिप्स जी आहेत किंवा ट्रिक्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर तुम्हाला ही पायपिंग शिकायची असेल तर नक्की ते व्हिडिओ पहा. तर अशा पद्धतीने मी जॉईनिंग करून घेऊन तर इथं लगेच मी पायपिंग जी आहे ती बनवून घेत आहे. जसं की रेडीमेड पायपिंग असते त्याच पद्धतीने इथं माझी एक सेम पायपिंग होत असते. प्रत्येक ब्लाऊजची मी या पद्धतीने तयार करत असते आणि सोप्यात सोपी पद्धत आहे, अगदी तुम्हाला समजन अशी ही पद्धत आहे. तर क्रॉसमध्ये तुम्हाला कपडा कट करायचा आहे, डबल फोल्ड घ्यायचा आहे आणि डबल फोल्ड करून टिप मारून व्यवस्थित घ्यायचा. आणि हे पाहू शकतात बॅक साईडने आणि फ्रंट साईडने किती सुंदर असा लुक आलेला आहे. आता बाही जॉईन करायची आहे. तर बाही जॉईन करण्याच्या अगोदर तुमच्याकडूनही चुका होत असतील तर आपल्याला इथं जे काही कॅप फाईटचा भाग असतो ना तर तो चेक करायचा आहे, मागे पुढे झालेला आहे का, आपली शिलाई मार्जिन जितकी आहे तितकी. त्यानंतर आपल्याला हा साईड पीसचा जो भाग आहे तर तो पण आपल्याला फिटिंगचा चेक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला तोही भाग व्यवस्थित असा चेक करून घेतला, कमी जास्त असेल तर तो व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाहीचं सेंटर काढायचं आहे. सेंटर काढून आपल्याला ही बाही जी आहे ती हाताच्या साह्याने अगोदर लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्टार्टिंग टिप मारायला स्टार्टिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पहिली टिप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी ही टिप जी आहे ती लगेच मारून घ्यायची आहे. तर पाहू शकतात या पद्धतीने मी ही दुसरी ही टिप अगदी पहिली जिथे मारलेली आहे ना तिथेच मारून घ्यायची आहे. आता आपल्याला सव्वाशी बाजू करून घ्यायची आहे आणि त्या साईडने आपल्याला फिटिंगच्या साईडने पाहू शकतात. तर इथं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा किंवा पाव इंच तुम्ही एक्स्ट्रा शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला उलट बाजू करायची आहे. तर पाहू शकतात तुम्ही इथं तुम्हाला दिसलंच असेल की कशा पद्धतीने आपण परफेक्ट अशी फिटिंग करून घेत आहेत. आता आपण हे उलट सुलट करून घेणार आहेत.
तर आपण एक्स्ट्राची शिलाई मार्जिन तुम्हाला किती पाहिजे त्याच्यावर डिपेंड राहणार आहे की तुम्हाला शिलाई किती पाहिजे. तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने कमी करून घेऊ शकतात. आता मी उलट बाजू धरलेली आहे, एकदम कडेला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला फायनल फिटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी टिप मारून घेतलेले आहे. आणि आपल्याला मोंड्यातले जे काही बऱ्याच मैत्रिणींचे प्रॉब्लेम येतात की शिलाई मागे पुढे होणे, हे जी काही आहेत ना, ह्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार आहे. आणि तुम्हाला जर माझे रेडीमेड पेपर कटिंग पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही फक्त आणि फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर पाहू शकतात या पद्धतीने आपली फायनल फिटिंग झालेली आहे. एक्स्ट्राचे आपल्याला 2-3 टिप मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मी पूर्ण तयार करून घेतलेले आहे दोन्ही भाग. तर पाहू शकतात किती फिनिशिंगमध्ये आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ही ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर हे जे काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि अगदी परफेक्ट फिनिशिंग सहित तुम्हाला ब्लाऊज मी अगदी गुळगुळीत कपडा आहे हा, तर त्या कपड्यापासून तुम्हाला तुमच्या समोर मी स्टिच करून दाखवलेला आहे. तर भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या. तो